नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मस्त असा क्रिस्पी डोसा। चला तर मग बनवायला घेऊया। मी इथं 1 ग्लास डाळ आणि 1.5 ग्लास मी तांदूळ घेतले आहेत। ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि नंतर 1 तांब्या भरून मी पाणी टाकून 8 तास भिजत ठेवले आहेत। 8 तासानंतर डाळ तांदूळ भिजले गेले आहेत। बघा, हे बघा अशा पद्धतीने एका मिक्सर जारमध्ये काढून मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मी वाटून घेतलं आहे। हे बघा, आणखी थोडंसं पाणी टाकून परत एकदा वाटलं आहे। हे बघा, आता चांगलं बारीक वाटलं गेलं आहे। ही प्रोसेस अशी 2 वेळेस करायची, म्हणजे बॅटर हे एकदम स्मूथ होतं। हे बघा, अशा पद्धतीने डाळ तांदूळ वाटून घ्या। नंतर 8 तास हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्या। 8 तासानंतर चवीनुसार मीठ टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्या। नंतर डोसा पॅनवर डोसे बनवून घ्या। हे बघा, अशा प्रकारे डोसा बनवून घ्या। नंतर ब्रशनं तेल लावा। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, मस्त असा कुरकुरीत डोसा तयार आहे। हे बघा, मस्त असा तयार आहे क्रिस्पी डोसा। नंतर दुसरा पण अशा पद्धतीने बनवून घ्या। हे बघा, मस्त असे तयार आहेत कुरकुरीत डोसे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।